सुमनताई आणि तात्यासाहेब हे दोघंजणही शेतकरी कुटुंबातून होते. या दोघांना 3 मुली होत्या. कविता, सविता आणि नीता अशी त्यांची नावे होती. पण मात्र सगळ्यात मोठी कविता ही पायाने अपंग होती, तर सविता आणि नीता ह्या दोघीही डोळ्यांनी आंधळ्या होत्या. कविता कुठलेही काम करत असताना तिच्या खांद्यावर हात घेऊन चालणाऱ्या सविता आणि नीता तिच्यासोबतच कुठेही असतात. कविता काठीच्या सहाय्याने घरातलं काम करत होती, तर दोघी बहिणी तिच्या हमेशा आजूबाजूलाच होत्या, कारण त्या दोघीलाही दिसत नव्हतं. सुमनबाई खूपच टेन्शनमध्ये येत होती, कारण तिन्ही मुली आता लग्नाला आल्या होत्या आणि आपल्या अपंग मुलींशी कोण लग्न करणार याच टेन्शनमध्ये त्या असायच्या. कविता आपल्या आईला खूप वेळा म्हणायची, आमच्या तिघींच्याही लग्नाचा तू विचारच करू नकोस. आम्ही तिघीही लग्नच करणार नाहीत. मला होता येईल तेवढे मी काम करेल. त्यांच्यातून काही जे मला पैसे मिळतील त्याच्यातच या दोन्ही बहिणीचा मी सांभाळ करेल आणि आपलं घर चालवेल. सुमनबाई आपल्या मुलीचं बोलणं ऐकतात आणि रडायला लागतात. सोबतच सविता आणि नीता ह्यासुद्धा कविताचं बोलणं ऐकतात आणि त्या दोघीही रडायला लागतात. तात्यासाहेब रोज दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचं पोट भरत होते. त्यांनाही खूप टेन्शन येत होतं. आपल्या बाबाला कविता म्हणाली, बाबा, हे बघा, तुम्ही दोघीही आमच्या लग्नाचं टेन्शन नका घेऊ. मी खरं सांगते, आम्ही जर लग्न केलं तर अशा मुलाशी करून की त्याला 3 भाऊ असतील आणि त्या तिघीसोबत आम्ही तिघी लग्न करू. मी माझ्या दोन्हीही बहिणीला कुठे सोडून देणार नाही. जर लग्न करून राहिलो तर आम्ही एकाच घरात राहू, कारण मी त्यांना अशी सोडून जाऊ शकत नाही. त्यांना तर दिसतही नाही. त्यांना माझ्या सहाऱ्याची गरज आहे. कविताचे हे बोलणे ऐकून तात्यासाहेबांना बरं वाटतं, पण ते विचार करतात की एकाच घरात 3 मुलं असलेलं स्थळ आपल्या मुलीला कुठून येईल. तेव्हाच त्यांचा मित्र त्यांना भेटतो आणि तो म्हणतो, माझ्या घरात 3 मुलं आहेत आणि मला त्यांचं लग्न करायचं आहे. तेव्हा तो आपल्या मुलींच्या बऱ्याच बोलतो आणि त्यांचा मित्र लग्नाला तयार होतो. तात्यासाहेब घरी सांगतात. मुलीही खूप खुश होतात. सर्व काही विधी पार पडतात आणि लग्नाचा दिवस येतो. तिघीही बहिणी नवरी होऊन बसल्या होत्या. आता सर्वजण मस्त तयार झाल्या होत्या. त्या डोळ्यांनी आंधळ्या असल्या तरीही त्या खूप सुंदर तयार झाल्या होत्या. लग्नाची वेळ झाली होती. तिन्ही नवऱ्या आपल्या हातात हार घेऊन उभ्या होत्या आणि तिन्हीही नवरदेव आपल्या हातात हार घेऊन उभे होते. तेवढ्यात नवरदेवाचा बाप म्हणाला, थांबा भटजी बुवा, एवढ्या लवकर काय आहे, जरा मला बोलायचं आहे. तेव्हा तो तात्यासाहेबांना म्हणतो की मी तुमच्या अपंग मुली माझ्या घरी सुना म्हणून नेणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला हुंडा द्यायला हवा. तुम्ही हुंड्यामध्ये काहीच दिले नाही. सांगा लवकर, काय देणार आहात. तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मित्रा, तुला तर मी बोललो होतो, माझ्याकडे मुलींशिवाय काहीच नाही आणि मला होता येईल तेवढे मी केले. याच्या व्यतिरिक्त मी काहीच करू शकत नाही. तुला तर माहिती आहे, मी एक गरीब माणूस आहे. माझ्याकडून माझ्या कुटुंबाला सांभाळण्याव्यतिरिक्त काहीही होऊ शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, तुझ्या आंधळ्या मुली आहेत, त्यांना सुना करून घ्यायला मी तयार झालो. मला काहीतरी हवं, नाहीतर मी हे लग्नच होऊन देणार नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही, असं करू नका. माझ्या मुलीचं लग्न मोडू नका. माझ्याकडे द्यायला काहीच नाही. तेव्हा गावचा सरपंच म्हणतो, हे काय चाललं आहे. तुमच्यात आधीच बोलणी झाली होती ना, आणि मग बोलणी झाली होती की फक्त तुम्ही मुली लग्न करून पाठवा असंच सांगितलं होतं ना, मग तुम्ही अजून मागण्या का वाढवत आहात. तेव्हा तात्यासाहेबांचा मित्र सरपंचाला म्हणतो, अहो, तुम्ही गप्प बसा. तुम्ही करू शकता का अपंग मुलगी तुमच्या घरची सून. तेव्हा तो म्हणतो, माझ्याकडे 3 मुलं असते तर मी नक्कीच केलं असतं.
तुझ्यासारख्या माणसाला धडा शिकवला असता. पण माझ्याकडे एकच मुलगा आहे. तेव्हा तात्यासाहेबांचा मित्र म्हणतो, हे लग्न होऊ शकत नाही. मला तुझ्या अपंग मुली करायच्याच नाहीत. आता मात्र सरपंचाला खूप राग येतो आणि तो म्हणतो, बस कर आता तुझी नाटक. सरपंचचा मुलगाही त्या लग्नात आलेला असतो. सरपंच त्याला म्हणतो, बाळा तुला कविता कशी वाटते? तेव्हा तो म्हणतो की मला चांगली वाटते. तेव्हा मग आपल्याला ही सून म्हणून हवी आहे. चल आत्ताच्या आत्ता तू हिच्याशी लग्न कर. पण तेव्हा कविता म्हणते, सरपंच साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात आणि धन्यवाद, तुम्ही आमच्याबद्दल विचार केला. पण मी एकटी लग्न नाही करू शकत. माझ्या बहिणीलाही मी माझ्याच घरात नेणार आहे. त्या माझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा सरपंच तात्यासाहेबांना म्हणतो, दादाराव आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. तुला तो पर्याय विचित्र वाटेल, पण यांच्यामध्येच सगळ्यांचं भलं होणार आहे. माझ्या एका मुलाशी तुमच्या तिन्ही मुलीने लग्न करावं. सगळ्यांना सरपंचाचे हे बोलणे ऐकून आश्चर्य होत होते. तो म्हणतो, हे आश्चर्य होण्यासारखं बोलणं आहे, पण तात्यासाहेब माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून तुमचा मित्र तुमच्या मुलीशी त्यांच्या मुलाचं लग्न करायला तयार नाही आणि आता आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही. म्हणून माझ्या एकाच मुलाला तुम्ही तिन्ही मुली देऊन टाकावं, हीच माझी मागणी आहे. कविताला आता कळले होते दुसरा पर्याय नाही. कविता, सविता आणि नीता तिघेही जाऊन सरपंचाचे आशीर्वाद घेतात आणि माडवामध्ये लग्नाला तयार राहतात. अष्टघाता सुरू होते आणि तिघीही एकाच्याच गळ्यात हार घालतात आणि तिघी बहिणीचा एकच नवरा होतो. तात्यासाहेबांचा मित्र तिथून खाली मान घालून सुना न घेताच निघून जातो. पण कविता, सविता आणि नीतांचा या तिघींचाही संसार व्यवस्थित चालू होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.